श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 39वा सर्ग वाचूया. राजा दशरथाचा विलाप. त्याच्या आज्ञेनुसार सुमंत्राने रामासाठी रथ जोडून जाणणे. कोषाध्यक्षांचे सीतेला बहुमूल्य वस्त्रे व आभूषणे देणे. कौसल्याचा सीतेला पतिसेवेचा उपदेश, सीतेकडून त्याची स्वीकृती आणि श्रीरामांचे आपल्या मातेला पित्याविषयी दोषदृष्टी न ठेवण्याची विनंती करून बाकी मातांकडून निरोप मागणे. श्रीरामांचे बोलणे ऐकून आणि त्यांनी मुनिवेश धारण केलेला पाहून राजा दशरथ शोकाने अचेत झाला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो अश्रू भरल्या डोळ्यांनी सुमंत्रास म्हणाला, तू यात्रेसाठी योग्य रथ, उत्तम घोडे जोडून घेऊन ये आणि श्रीरामांना गावाबाहेर पर्यंत पोहोचवून ये. आपल्या श्रेष्ठ वीर पुत्राला जेव्हा स्वतः माता पिताच घरातून बाहेर काढून वनवासात पाठवित आहेत, तेव्हा असं वाटतं की शास्त्रात गुणवान पुरुषांच्या गुणांचं फळ हेच सांगितलं जात असावं. राजाची आज्ञा शिरोधार्य मानून सुमंत्र जाऊन उत्तम घोड्यांची सुशोभित रथ घेऊन आला. मग सूत सुमंत्र हात जोडून म्हणाला, महाराज, राजकुमार श्रीरामांसाठी उत्तम घोड्यांचा सुवर्णभूषित रथ तयार आहे. तेव्हा देश काल जाणणाऱ्या शुद्ध रसाळ राजा दशरथाने त्वरित आपल्या धनसंग्रहाच्या व्यापारासाठी नियुक्त कोषाध्यक्षाला बोलावून सांगितले, विदेह कुमारी सीतेला घालण्यायोग्य बहुमूल्य वस्त्र आणि महान आभूषण जी 14 वर्षापर्यंत पुरतील अशी ताबडतोब घेऊन या. महाराज असे म्हणाल्यावर कोषाध्यक्षांनी खजिन्यात जाऊन तेथून सर्व वस्तू आणून त्वरित सीतेला अर्पण केल्या. उत्तम कुलोत्पन्न अथवा अयोनिजा आणि वनवासासाठी प्रस्थित विदेह कुमारी सीतेने सुंदर लक्षणांनी युक्त असे आपले शरीर त्या तऱ्हेच्या आभूषणांनी विभूषित केले. त्या आभूषणांनी सजलेली सीता त्या घराला प्रातःकाळी उगवत्या सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे आकाशाला प्रकाशित करते, त्याप्रमाणे सुशोभित करू लागली. त्यावेळी सासू कौसल्येने कधीही दुःख न देणाऱ्या सीतेस आपल्या छातीशी धरले आणि तिचे मस्तक हुंगून ती म्हणाली, मुली, जी स्त्री आपल्या प्रियतम पतीकडून नेहमी सन्मानित होऊनही संकटात पडल्यावर मात्र त्याचा आदर ठेवीत नाही, ती या संपूर्ण जगात असती म्हणूनच म्हटली जाते. दुष्ट स्त्रियांचा असा स्वभाव असतो की त्या प्रथम पतीकडून यथेष्ट सुख भोगतात, पण जर तो थोड्याही संकटात सापडला तर त्याला दोष देतात आणि त्याला सोडून देतात. खोटं बोलणारी, विकृत चेष्टा करणारी, दुष्ट पुरुषांशी संसर्ग ठेवणारी, पतीशी नेहमीच हलक्या प्रतीनं वागणारी, उलटा पापांचंच चिंतन करणारी आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी पतीपासून विलग होणारी अशी कोणतीही असती अथवा दुष्ट असते. उत्तम कुल, केलेला उपकार, विद्या, भूषण वगैरेंचं दान आणि संग्रह हे सर्व दुष्ट स्त्रियांना वश करू शकत नाही, कारण त्यांचं चित्तच थाऱ्यावर नसतं. या उलट ज्या सत्य, सदाचार, शास्त्रांच्या आज्ञा आणि कुलोचित मर्यादा पाळतात, त्या साध्वी स्त्रियांसाठी एकमात्र पतीच परमश्रेष्ठ पवित्र देव असतो. म्हणून तू माझा पुत्र श्रीराम, ज्याला वनवासाची आज्ञा मिळाली आहे, त्याचा कधी अनादर करू नकोस. हा निर्धन असो वा सधन, तुला देवाप्रमाणेच आहे. सासूच्या धर्म व अर्थयुक्त बोलण्यातील तात्पर्य समजून त्यांना
समोर उभ्या असलेल्या सीतेने हात जोडून त्यांना म्हटले, आपण माझ्यासाठी जो काही उपदेश करीत आहात त्याचं मी पूर्णपणानं पालन करीन. पतीशी असं वागलं पाहिजे हे मला चांगलं माहीत आहे, कारण ते मी पहिल्यापासून ऐकत आले आहे. पूजनीय माताजी, आपण मला असतो स्त्रियांमध्ये समजू नका, कारण जशी प्रभा चंद्रापासून दूर होऊ शकत नाही त्याचप्रमाणे मी पतिव्रता धर्मापासून दूर होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बिन तारेची वीणा वाजू शकत नाही आणि बिन चाकाचा रथ चालू शकत नाही, त्याचप्रमाणे स्त्री 100 पुत्रांची माता झाली तरीही पतीशिवाय सुखी असू शकत नाही. पिता, भ्राता आणि पुत्र हे परिमित सुख देऊ शकतात, पण पती अपरिमित सुखाचा दाता आहे. त्याच्या सेवेनं इहलोक आणि परलोक आणि कल्याण होतं. तेव्हा अशी कोणती स्त्री आहे जी आपल्या पतीचा सत्कार करणार नाही? मी श्रेष्ठ स्त्रिया, माता वगैरेंच्या तोंडून नारीच्या सामान्य व विशेष धर्मांचं श्रवण केलेलं आहे. याप्रमाणे पतिव्रत्याचं महत्त्व जाणूनही मी पतीचा अपमान कसा करीन? मी जाणते की पतीच स्त्रीचा देव आहे. सीतेचे हे मनोहर बोलणे ऐकून शुद्ध अंतःकरणाच्या देवी कौसल्याच्या डोळ्यातून दुःख आणि आनंदाचे अश्रू वाहू लागले. तेव्हा परमधर्मात्मा श्रीरामांनी मातांमध्ये अत्यंत सन्मानित होऊन उभ्या असलेल्या माता कौसल्येकडे पाहून हात जोडून म्हटले, माते, तू माझ्या पित्याकडे दुःखाचं कारण म्हणून पाहू नकोस. वनवासाचा कालही लवकरच संपेल. ही 14 वर्ष तर अशीच निघून जातील. मग एक दिवस पाहशील की मी आपल्या सुहृदांनी घेरलेला सीता आणि लक्ष्मणाबरोबर संपूर्ण रूपात इथं पोहोचलेला असेल. याप्रमाणे मातेला आपला निश्चय अभिप्राय सांगून दशरथ नंदन श्रीरामांनी आपल्या बाकी 350 मातांकडे दृष्टी टाकली आणि त्यांनाही कौसल्येप्रमाणे शोकाकुलच पाहिले. तेव्हा त्यांनी हात जोडून त्या सर्वांना ही धर्मयुक्त गोष्ट सांगितली. मातांनो, नेहमी एकत्र राहिल्यामुळं मी जर काही कठोर वचन बोललो असेन अथवा अजाणता जर माझ्याकडून अपराध झाले असतील तर मला क्षमा करावी. मी आपणा सगळ्यांकडून निरोप मागतो आहे. राजा दशरथाच्या त्या सर्व स्त्रियांनी श्री रघुनाथांचे हे धर्मयुक्त वचन ऐकले व ऐकून त्या सर्वांचे चित्त शोकाकुल झाले. श्रीराम असे बोलत असताना महाराज दशरथांच्या राण्या क्रौंचिणीप्रमाणे विलाप करू लागल्या. त्यांचा आर्तनाद त्या भवनात सगळीकडे उमटला. राजा दशरथाचा महाल जो आधी सूरज, पणव, नगारे इत्यादी वाद्यांच्या गंभीर नादाने घुमत राहायचा, तोच विलाप आणि रोदनाने व्याप्त होऊन संकटात पडून अत्यंत दुःखमय झाला. इथे 39वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 40वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.